जब तक जुल्म रहेगा, जालिम रहेगा, शोषक रहेगा, उसके खिलाफ की लढाई हम यहाँ लढने वाले हैं। मला सूचना मिळालेली आहे, डेप्युटी कलेक्टर इथं आहेत, की तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर बोलायचं नाही। मी बिलकुल चौकटीच्या बाहेर बोलत नाही, पण हे गोष्ट चौकट तोडून बोलणार आहे की या देशातली भांडवलशाही, या देशाची जी जाती व्यवस्था आहे, जी बाबासाहेबांनी सांगितली की हे दोन शत्रू आहेत, यांचा तुम्ही खात्मा करा। जोपर्यंत यांचा खात्मा करीत नाहीत तोपर्यंत आम्ही आता उसंत घेणार नाहीत आणि ती वेळ आलेली आहे। भांडवलशाहीचा आणि जाती व्यवस्थेचा आम्ही विध्वंस केल्याशिवाय या देशात राहणार नाहीत आणि त्यावेळेला या देशाची ही जी मनोवादी व्यवस्था आहे, ती मनोवादी व्यवस्था कुठं उद्ध्वस्त झाली असेल तिची तिला कळायचं नाही। आज ती चिकळलेली आहे, आज तिला फारच उधाण आलेलं आहे। ती आज शिवाजी महाराजांना शिव्या देतीये, ती आज छत्रपती संभाजींना शिव्या देतीये, ती आज बाबासाहेबांना शिव्या देतीये, सावित्रीला शिव्या देतीये। ती तेवढंच नाही तर या महाराष्ट्राला ज्याने घडविलं त्या जिजाऊ मातेच्या चारित्र्याला शिव्या देतीये, परंतु त्याच्या घरावर ते बुलडोजर चालत नाही, पार त्याच्या घरावर ते बुलडोजर चालतात। आमचं म्हणणं आहे या देशातल्या ज्यांनी कुणी गरिबावरती जुलूम केले त्यांची घरं उद्ध्वस्त करा आणि गोरगरिबाची घरं बसवा। हा संदेश तुम्हाला देतो, थांबतो। इन्कलाब, लाल सलाम, जय भीम।